बाळांनो, काल आपण रघुवंशाची सुरुवात केलेली होती आणि या रघुवंशाच्या सुरुवातीमध्ये आपण 20 पर्यंतचे श्लोक पाहिलेले आहेत. यामध्ये सुरुवातीला रघुवंशातील राजांच्या अंगी कोणकोणते गुण असावेत त्याचा उल्लेख केला आहे आणि त्यानंतर 12 ते 30 पर्यंत दिलीप राजाचे व त्याच्या राज्यकारभाराचे वर्णन आहे. जेव्हा आपल्याला प्रश्न विचारला जातो दिलीप राजाचे व त्याच्या राज्यकारभाराचे वर्णन करा, तर त्यावेळेस आपल्याला श्लोक क्रमांक 12 ते 30 पर्यंतचं वर्णन करायचं आहे. काल आपण 20 पर्यंतच्या श्लोकांमध्ये दिलीप राजाचं वर्णन पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे. याच्यामध्ये सूर्यवंशामध्ये जन्मलेला दिलीप राजा रघुवंशामधला सगळ्यात पहिला राजा होता आणि तो गुरुच्या घरी राहून विद्या ग्रहण केल्यानंतर तो राज्यकारभार करण्यासाठी आला. यामध्ये दिलीप राजांच्या शरीरयष्टीचे वर्णन केलेलं आहे. त्याप्रमाणेच एक राजा म्हणून तो किती कणखर होता, मृदुल होता आणि योग्य वेळी शोभेल असे दंडही तो कठोर प्रमाणामध्ये देत होता. यानंतर आपण 20 श्लोकापर्यंत आपण 20वा श्लोक पाहिला होता की राजा हा राज्याचा कर्ता असतो, अधिकारी असतो आणि तो स्वतःमध्ये असलेले किंवा स्वतःच्या आयुष्यामध्ये असलेले दुःख, यातना तो व्यक्त करू शकत नव्हता. हे सांगत असताना मी एक उदाहरण दिलं होतं की आपल्या घरातील कुटुंबातील व्यक्ती, प्रमुख व्यक्ती जेव्हा त्याच्यावर आलेले संकट किंवा दुःख, यातना, कष्ट या परिवारापर्यंत तो पोहोचू देत नाही, तर तो स्वतःप्रतच ठेवतो, स्वतःपर्यंतच मर्यादित ठेवतो आणि कुटुंबाला आनंदी ठेवण्याचा, त्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतो. अगदी तसेच दिलीप राजा हा प्रजेच्या कल्याणासाठी नेहमी कार्य करत असे. तो करत असताना, हे प्रजेचं कल्याण करत असताना स्वतःच्या यातना, दुःख तो स्वतःप्रत ठेवत असे. आता यानंतर आपल्याला 20 श्लोकानंतर 21वा श्लोक पाहायचा आहे. यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की दिलीप राजा कोणताही त्रास असो किंवा शारीरिक कष्ट असो तो स्वतः परत ठेवत असे. नेहमी प्रजेच्या कल्याणासाठी स्वतःला निरोगी ठेवण्याचा प्रयत्न करत असत आणि त्यासोबतच धर्म आणि कीर्ती याची सेवा करत असत. अर्थात आपल्या राज्याची जी काही कीर्ती इतर राज्यांमध्ये आहे ती कीर्ती तशीच यथोचित ठेवण्याचा प्रयत्न करत असत. नेहमी निर्लोभी राहत असत. म्हणजे कुठलाही लोभ हा दिलीप राजापर्यंत पोहोचत नव्हता. जे काही त्यांनी प्राप्त केलेले आहे धनधान्य ते प्रजेच्या कल्याणासाठी वापर करत असत आणि कुठलीही आसक्ती न धरता ते सुखाचा अनुभव घेत असत. म्हणजे प्रजेचं सुख ते आपलं सुख, प्रजेचा आनंद तो आपला आनंद, प्रजेचं हित ते आपलं हित, या दृष्टिकोनातून ते राज्यकारभार करत असत. ज्ञान असूनही न बोलणारा असा हा राजा होता. अर्थात आपण आजकाल पाहतो आपल्या अवतीभोवती थोडं जरी ज्ञान प्राप्त झालं व्यक्तीला तर त्याच्यामध्ये अहंकार येतो आणि तो मी किती ज्ञानी आहे हे सगळीकडे दाखवण्याचा प्रयत्न करतो. पण दिलीप राजा हा जेव्हा गुरुग्रही राहत तेव्हा सगळं वेदाध्ययन केलेलं होतं, शस्त्र अस्त्र यांचं ज्ञान त्यांनी पूर्णतः प्राप्त केलेलं होतं. तरीही ते स्वतःमध्ये असलेलं ज्ञान कधी व्यक्त करत नव्हते. अर्थात त्याचा अवडंबर करत नव्हते. सर्व शक्तिमान असून सुद्धा ते शत्रूशी अगदी क्षमाशील राहत असत. अर्थात एखाद्या शत्रूवर विजय प्राप्त केल्यानंतर मी किती पराक्रमी आहे, मी किती श्रेष्ठ आहे, मी याला हरवलं असा अहंकार त्यांच्या मनामध्ये नव्हता. ते त्याग, आत्मप्रशंसा न अडवणारे
आवडणारे होते. म्हणजे ते त्यागाची मूर्ती तर होतेच, पण त्यांना स्वतःची प्रशंसा केलेली बिलकुल आवडायची नाही. अशा प्रकारचे विरुद्ध गुणांच्या बरोबर त्यांच्याबरोबर किंवा त्यांच्या जवळ होते असं म्हणावं लागेल. अर्थात महाकवी कालिदासांनी येथे राजाचं धीरोदात्तपणाचं चित्रण केलेलं आहे. अर्थात सर्व गुणसंपन्न असूनही त्यांच्याबद्दल एक अवाक्षरही न काढता किंवा ते दुसऱ्याला कळून न देणारा असा उमदा स्वभाव असलेला हा दिलीप राजा होता. याही पुढे जाऊन म्हणतात की कोणत्याही प्रकारच्या शारीरिक किंवा सांसारिक विषयाची ज्याच्यावर पकड नाही असा सर्व विद्यामधील शेवटचे अंतिम सत्य पाहणारा असा हा दिलीप राजा वृद्धावस्थेमध्ये नसताना सुद्धा सर्व विशेषणामुळे त्याचे वृद्धत्व प्रकट होत होते. अर्थात शारीरिक नव्हे तर जे काही वैचारिक आहे ते वैचारिक दृष्टिकोनातून म्हटलेलं आहे. म्हणजे त्यांची बुद्धी, त्यांचं ज्ञान इतकं प्रगल्भ होतं की वयाला साजेसं नव्हतं असं थोडक्यात म्हणावं लागेल. म्हणजे जे वय होतं त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त पटीने त्यांची प्रगल्भता, त्यांच्या ज्ञानाची वृद्धी होती. दिलीप राजामध्ये फक्त राजगुणच होताच. राजगुण हा एवढाच नाही, पण सुसंस्कृतपणा, उच्च कुलातील व्यक्तीमध्ये जी एक बाल असूनही थोरपणा असतो तो त्यांच्यामध्ये होता. त्याप्रमाणेच त्यांच्यामध्ये विनम्रता, विनय इत्यादी गुण, तसेच रक्षण करण्याचा स्वभाव आणि भरण पोषण करणारा, म्हणजे प्रजेला त्यांच्या ज्या काही इच्छा आहेत किंवा ज्या काही गरज आहेत त्या गरज हा राजा पूर्ण करत असेल. म्हणजे प्रसंगी अन्न अन्नाची गरज भासत असेल तर प्रजेला अन्न देऊन संतुष्ट करत असत. प्रसंगी कपडा, प्रसंगी निवारा, ज्या गोष्टीची आवश्यकता असेल ती प्रजेला देऊन प्रजेला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करत असत. अर्थात एका दृष्टीनं पाहिलं तर दिलीप राजा हा प्रजेचा पिताच होता. आणि पिता हा प्रत्येक वेळी जन्म देणाराच नाही तर पालन पोषण करणारा पण पिताच असतो. त्याप्रमाणेच राजाला सर्व जनता, प्रजा ही पिता समवेत मानत असत. अर्थात या श्लोकामधून भारतीय राजांची संकल्पना स्पष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. प्रजेमध्ये स्थैर्य असावे. अर्थात प्रजेमध्ये जर स्थैर्य असेल, स्थैर्य असेल तर ते राज्याच्या दृष्टीने स्थिरता आणणारे, प्रगती करणारे आणि राज्याला नेहमी रक्षित करणारे असते. त्यामुळे दिलीप राजाचा नेहमी प्रयत्न असत की आपलं राज्य हे स्थिर असावं, स्थैर्य असावं. त्यांना कुठल्याही गोष्टीची उणीव भासू नये, ते सर्व दृष्टीने आनंदी असावेत हा प्रयत्न करत असत. त्यांना वेळोवेळी ज्या गरजा आहेत त्या पूर्ण तर करत असत, पण जी काही अपराध करत त्या अपराधांना तो वेळच्या वेळी शिक्षा देत असत. तसेच संतान असावीत म्हणून विवाह करणारा या दिलीप राजा याला अर्थ आणि काम हे दोनच धर्म होते. अर्थात अर्थ म्हणजे पैसा. पैसा हा प्रजेच्या कल्याणासाठी, प्रजेच्या उन्नतीसाठी, राज्याच्या उन्नतीसाठी तो अर्थ कमवण्यासाठी, अर्थात संपत्ती कमवण्यासाठी प्रयत्नशील असत. त्याप्रमाणेच काम म्हणजे कार्य. एक राजा म्हणल्यानंतर, एक क्षत्रिय म्हणल्यानंतर त्याचं कार्य काय आहे? प्रजेचे रक्षण करणे, इतर शत्रू राज्यापासून स्वतःच्या राज्याचं रक्षण करणे, आणि हे तो परिपूर्णपणे करत असत. कालिदास यांनी मानवी जीवनासंबंधीची केवढी उदात्त संकल्पना याच्यामधून मांडलेली आहे. या दिलीप राजाने पृथ्वीचे, अर्थात पृथ्वीरूपी गायीचे करग्रहण करून लोकप्रजेकडून कर रूपाने षष्ठांश द्रव्यग्रह करून दोहन केले आणि इंद्रदेवाने धान्यवृद्धी करण्यासाठी स्वर्गाची वृष्टी रूपाने, पर्जन्य पाऊस रूपाने दोहन केले. अर्थात या पृथ्वीवर त्यांनी कर, म्हणजे जे काही प्रजाकडून ते कर घेत असत तर ते कर हे कल्याणासाठीच, राज्यामधील धनसंपदा वाढावी, धान्य वाढावे याच्यासाठी ते घेत असत. आणि हे करत असताना त्यांनी असं म्हटलेलं आहे कालिदासांनी की जणू काही याचंच प्रतिफल रूप, जणू काही दिलीप राजाचंच जे काही कर्म आहे त्याचंच प्रतिफल रूप हे स्वर्ग वृष्टीरूपाने करत असत. आणि यामुळे
पर्जन्य पाऊस याच्यामुळे जे काही धान्य पेरलं जायचं ते धान्य हे राज्याला पुरेपूर प्रमाणामध्ये उत्पन्न मिळायचं. अशा रीतीने दिलीप आणि इंद्र या परस्परांनी धन आणि वृद्धी या रूपाने देवघेव करून स्वर्ग आणि मृत्यूलोक या दोन भुवनांचे धारण अर्थात रक्षण केले होते. पुढे म्हणतात कालिदास की अन्य राजे लोक भयापासून रक्षण करणाऱ्या त्या दिलीप राजाचे यश, प्रतिष्ठा आणि अनुकरण करू शकले नाहीत. याचं कारण असं आहे की जी काही उदात्त भावना होती ती उदात्त भावना प्रत्येक राजाच्या जवळ ही तेवढी परिपूर्णपणे नव्हती. त्याच्यामुळे कालिदासांना असं वाटतं की दिलीप राजासारखा दुसरा राजा नव्हता. याचं कारण देताना म्हणतात की त्यांच्या दिलीपाच्या राज्यात तस्करता शब्द केवळ शब्दच राहिला होता. अर्थात त्याच्या राज्यात चोरी हा शब्द चोरी अर्थापासून दूर गेला आणि केवळ शब्दातच राहिला, निरर्थक राहिला. अर्थात कालिदासांना यातून सांगायचं आहे की व्यक्ती चोरी केव्हा करतो, जेव्हा त्याला अन्न, धान्य, पैसा अर्थात अर्थ याची कमतरता भासते तेव्हा तो चोरी करतो. आणि या दिलीप राजाने राज्याला इतकं समृद्ध बनवलं होतं, त्यांच्या अडीअडचणी वेळोवेळी इतक्या दूर केलेल्या होत्या की राज्यामध्ये चोरी करण्याचं कार्यच कोणी करत नसत. त्यामुळे ते राज्य चोरीपासून किंवा चोरांपासून दूर राहिलेलं होतं. पुढे ते 28व्या श्लोकामध्ये म्हणतात की सज्जन शत्रूसुद्धा रोग्यात जसे औषध आवडते त्याप्रमाणे त्याला राजा दिलीप याला प्रिय असे. अर्थात शत्रूसुद्धा रोग्यात जसे औषध म्हणजे प्रत्येकाला ट्रीटमेंट देण्याची पद्धत वेगळी असते. जसा व्यक्ती तसं औषध किंवा जसा आजार तसं औषध दिलं जातं. त्याप्रमाणेच दिलीप राजा जसा शत्रू तसा त्याला दंड देत असत किंवा त्याच्यासोबत व्यवहार करत असत. दुष्ट असेल तर त्याला त्याच्याप्रमाणे वागवत असत आणि सज्जन असेल तर त्याला त्याच्यासारखे वागवत असत. दुष्ट दुर्जन प्रिय असला तरीही साप असलेल्या बोटाप्रमाणे त्याज्य होता, असं कालिदासांना इथे वाटतं. अर्थात कडुलिंबाच्या एक मराठीमध्ये उदाहरण आहे, कडुलिंबाच्या झाडावर जरी द्राक्षाचा वेल गेला तरी द्राक्ष कडूच होतात. अर्थात कटू व्यक्तीच्या सहवासामध्ये राहिल्यामुळे साधारणपणे आपल्यामध्ये पण कटुता कधी उत्पन्न झाली किंवा आपल्यामध्ये ती आली ते आपल्यालाच कळत नाही. त्यामुळे ते जे दुष्ट दुर्जन व्यक्ती आहेत त्यांना ते अगदी सापाप्रमाणे दूर ठेवत असत. पुढे म्हणतात की ब्रह्मदेवाने त्याला अर्थात दिलीप राजाला पंचमहाभूतांचे अर्थात पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या कारण सामग्रीने बनवले होते. खरोखर त्यांनी दिलीप राजा यांनी सर्व शौर्यादी गुण पंचमहाभूताच्या रसरूपादीच्या गुणाच्या प्रमाणे केवळ इतरांकरताच दुसऱ्याकरता होते. अर्थात इथं असं म्हटलेलं आहे कालिदासाने की ब्रह्मदेवाने ह्या दिलीप राजाला पृथ्वी, आप, तेज, जल, वायू या पंचतत्वांनी बनवलेले होते. अर्थात प्रत्येक व्यक्ती पंचतत्वांनी बनलेला असतो, पण परिपूर्ण असतो जेव्हा तो पंचतत्व त्याच्यामध्ये परिपूर्णपणे कार्य करत असतात. आणि या दिलीप राजामध्ये हे सर्वच जे पंचतत्व आहे ते अतिशय प्रखरपणे कार्य करत होते. त्यामुळे त्यांच्यामध्ये शौर्य हा गुण साहजिकच होता. त्यांनी समुद्र किनारा हे जिचे नगरकोट म्हणजे चारही बाजूला त्यांनी जसं काही एखादा समुद्राच्या भोवती एखादं राज्य उभा करून त्याच्या भोवती तट निर्माण केलेला आहे, त्याप्रमाणे दिलीप राजाने आपल्या चारही बाजूला रक्षक निर्माण केले होते आणि चारही बाजूने ते समुद्राने संरक्षित होते. अन्य इतर कोणत्याही राजाकडून शासित नसलेल्या संपूर्ण पृथ्वीवर ती जणू एक
एकच एक खंडनगरी आहे अशा रीतीने शासन केले. अर्थात त्यांचं राज्य असं होतं की त्या राज्यामधील प्रजेला असं वाटायचं की या पृथ्वीवर फक्त एवढंच एक राज्य आहे की जे धनसंपन्न आहे, ज्याला पितृवत राजा प्राप्त झालेला आहे, जे रक्षित आहे. अर्थात परिपूर्ण असणारं हे राज्य असल्यामुळं साहजिकच कालिदासांना असं वाटलं असावं की याच्यासारखं राज्य दुसरीकडे कुठेच नाही, म्हणून ते एकमेव असावं असं त्यांना वाटलं होतं. त्याप्रमाणेच पुढे मी तुम्हाला पूर्वी सांगितलं की 12 ते 30 पर्यंत जे काही श्लोक आहेत ते दिलीप राजांचे व त्यांच्या राज्यकारभाराचे वर्णन आहे. आता पुढे 35 ते 48 पर्यंतचे वसिष्ठ ऋषींच्या आश्रमाला जात असता घडलेल्या प्रवासाचे वर्णन आहे. आणि यामध्ये सुरुवातीला सुदक्षिणा जी दिलीप राजांची राणी होती तिचं वर्णन आहे. सुदक्षिणा ही जी राणी होती ती मगध वंशामध्ये जन्मलेली आणि दुसऱ्याच्या इच्छेप्रमाणे चालणारी यज्ञामधील जणू दक्षिणा होती. अर्थात ती राजाला म्हणजे राजांच्या वचनाला प्राण मानत असत, राजाच्या शब्दाला प्राण मानत असत आणि ती पिता असो किंवा पती असो यांचे शब्द हे तिच्यासाठी शेवटचे होते आणि त्यांच्या शब्दाप्रमाणेच ती कार्य करत असत. त्या दिलीप राजाचे अंतपूर मोठे असून सुद्धा त्या मनस्विनी आणि राजलक्ष्मी या दोघींच्यामुळे आपल्याला स्त्रिया आहेत असा समजत होता. अर्थात राजाला अनेक स्त्रिया होता, परंतु जी सुदक्षिणा दृढचित्त अशी आहे जिच्यामुळे आणि राजलक्ष्मीमुळे अशा या 2 स्त्रियामुळे आपण स्त्रीयुक्त म्हणजेच खऱ्या अर्थाने पती आहोत असं दिलीप राजाला वाटत असत. त्यांनी आपल्या मनाच्या अनुरूप आपल्या पत्नीपासून अर्थात सुदक्षिणा हिच्यापासून आपल्याला पुत्र प्राप्त व्हावा म्हणून इच्छा असतानाही त्यांना ती इच्छा प्राप्त झाली नाही आणि बराच काळ त्या अपेक्षेने त्यांनी घालविला. पण राजा दिलीप यांना पुत्र प्राप्त झाला नाही आणि पुत्र प्राप्त करण्यासाठी ते तपस्या करण्यासाठी ठरवून राज्यकार्यातून मुक्त व्हावे ह्या हेतूने सर्व राज्यकारभार ते आपल्या मंत्र्याकडे सोपवतात आणि पुत्रप्राप्तीच्या इच्छेने ते दोघेही पती-पत्नी स्वतः विधाता ब्रह्मदेव याची पूजा करून जे वसिष्ठ ऋषी आहेत त्यांचे गुरु आहेत त्यांच्या आश्रमाकडे ते चालते झाले किंवा निघाले. अर्थात गुरुच्या घरी वसिष्ठ ऋषींच्या घरी त्यांच्या आश्रमामध्ये जाण्याचा त्यांचा उद्देश हाच होता की ब्रह्मदेवाने त्यांच्यासमोर काय मांडून ठेवले आहे, त्यांचा वंश हा का वंशरहित राहिला आहे ह्या सगळ्याची उत्तरं त्यांना जाणून घ्यायची होती आणि एक राज्याला एक चांगला वंशज प्राप्त करून घ्यायचा होता. या इच्छेने ते गुरुच्या आश्रमाकडे गेले. गंभीर आणि जो ऐकण्यास अतिशय कटू वाटेल असा स्निग्ध अर्थात गोड आवाज निर्माण करणाऱ्या रथावर पावसाळ्यातील मेघातील विद्युलता आणि ऐरावत हत्तीच्या समान बसलेल्या दोन्ही मूर्ती अर्थात ऐरावत हत्तीच्या समान म्हणजे बहारदस्त थोडक्यामध्ये म्हणता येईल. ऐटदाल जे एक राजा आणि एक राणी यांच्यामध्ये जे शरीरयष्टी असावी, जो डौलदारपणा असावा, जो तेज असावं असे असणारे हे दोघे ऋषींच्या आश्रमाकडे निघालेले होते आणि त्या रथामध्ये बसले होते आणि त्या रथ जणू काही रथामध्ये बसल्यानंतर असं वाटत होतं की एखादी वीज चमकत आहे त्याप्रमाणे आणि एखादे तेजसंपन्न व्यक्ती बसलेले आहेत अशा त्या दोन्ही मूर्ती त्या रथामध्ये बसलेल्या गुरूंच्या आश्रमाजवळ येऊन पोहोचतात. यामध्ये महाकवी कालिदास उपमा अतिसुंदर नव्हे तर अत्यंत योग्य अशा असतात आणि त्यांची ह्या उपमावरून किंवा त्यांनी केलेल्या या वर्णनावरून आपल्याला लक्षात येतं की
त्यांनी मेघाची आणि ऐरावत आणि विद्युल्लतेची उपमा दोघा राजा राणीस जी दिलेली आहे ती अतिशय सुंदर वाटते. पुढे वसिष्ठांच्या आश्रमात राहणाऱ्या सज्जनास थोडीसुद्धा पीडा आल्यापासून म्हणजे थोडीसुद्धा त्रास होऊ नये या उद्देशाने ते आश्रमामध्ये जातात आणि आश्रमामध्ये जाण्याच्या अगदी थोडं अलीकडेच ते स्वतःचा रथ थांबवतात की जेणेकरून रथाच्या आवाजाने, घोड्याच्या आवाजाने आश्रमामधील जे काही इतर गुरु आहेत, जे संत आहेत, तर त्यांना ऋषी आहेत त्यांना त्रास होऊ नये म्हणून ते थोडंसं अलीकडेच रथ थांबवतात आणि थोडेच शिपाई बरोबर घेऊन ते त्या वसिष्ठ ऋषींच्या आश्रमामध्ये दोघेही प्रवेश करतात. प्रवेश केल्यानंतर ज्यांचा शीतल असा स्पर्श आहे, अतिशय सुख देणारा आहे, शाल वृक्षामधून निघणाऱ्या गंधाने जो युक्त आहे, पुष्पाचे पराज जो उडवीत आहे, अशा वायूचे सेवन करीत ते दोघे सुदक्षिणा आणि दिलीप राजा वाटचाल करत त्या आश्रमाकडे निघाले. रथाच्या चाकांच्या गडगडामुळे उत्पन्न झालेल्या आवाजामुळे आपले मुख उंच करून मनाला प्रसन्न करणारी शुद्ध आणि विकृत अशी दोन्ही प्रकारची भिन्न असणारी षड्ज स्वराच्या समान असणारी सुंदर मयुराची वाणी ऐकत ते दोघे गुरु वसिष्ठ यांच्या आश्रमाकडे निघाले. अर्थात आश्रमाकडे जात असताना त्या आश्रमाच्या भोवती असणाऱ्या निसर्गाचं वर्णन केलेलं आहे. अर्थात आश्रमाच्या जवळ जात असताना त्यांना अतिशय सुंदर असं मोरांचे आवाज त्यांना ऐकू येतात आणि असं वाटतं की जणू काही त्यांनी षड्ज सूर लावलेला आहे. त्याही पुढे जाऊन ते असं म्हणतात, अगदी जवळच पण रथाचा मार्ग सोडून रथाकडे पाहत असलेले मृगांच्या जोडीमध्ये परस्परांच्या नेत्रांचे साम्य पाहत ते दोघं मार्गस्थ झाले. मृग म्हणजे हरिणांची जोडी. आता सुरुवातीला त्यांनी मोरांचा जो काही गुंजारव होता, मोरांचा जो काही आवाज होता त्याला षड्ज सूर म्हटलेला आहे आणि जेव्हा थोडे पुढे जातात तेव्हा त्यांना मृगांची जोडी दिसते, हरणांची जोडी दिसते आणि ती हरणांची जोडी जसं पाहतात तेव्हा त्यांच्या डोळ्यामध्ये नेत्रांचे साम्य सारखेपणा पाहत त्यांच्या नयनामध्ये असणारी सुंदरता, डोळ्यांची सुंदरता पाहत ते पुढे आणखी जातात. एका ओळीने उडत जात असताना खांब नसतानाही बांधलेल्या दारांच्या तोरणाप्रमाणे अव्यक्त मधुर किंचितपणे बाहेर पडत असलेला मधुर कलरव ऐकण्यासाठी मधून आपले मुख उंच करून पाहत ते दोघे मार्ग आक्रमण करत होते. अर्थात जात असताना त्यांना आकाशी बगळ्याशी म्हणजे सारस पक्ष्यांची माळ एका दिशेत उडत जाताना दिसते. एकीकडे पक्षी मंद मंद मधुर शब्द करत आहेत, गात आहेत आणि हे सगळं जे सुंदरता आहे निसर्गाची, तिथल्या असणाऱ्या पशुपक्ष्यांची ही सगळी सुंदरता ते अतिशय उत्कंठतेने कधी मान वर करून तर कधी पाय उंच करून ते पाहण्याचा प्रयत्न करत आहेत, ती सौंदर्यता टिपण्याचा प्रयत्न करत आहेत. हे यामधून कालिदासांना सांगायचं आहे. बाळांनो, आता 41 पर्यंतचे आपण श्लोक पाहिलेले आहेत. यानंतरचे आपण श्लोक पुढच्या रेकॉर्डिंगमध्ये पाहूया. इथपर्यंत झालेलं मी जसं सांगितलं होतं तुम्हाला की 12 ते 30 पर्यंत दिलीप राजाचे आणि त्याच्या राज्यकारभाराचे वर्णन आहे, ते तुम्हाला लिहायचं आहे. नंतर 35 ते 48 पर्यंत वसिष्ठ ऋषींच्या आश्रमाला जात असता घडलेल्या प्रवासाचं वर्णन आहे. 35 पासूनचे श्लोक आपली सुरुवात झालेले आहेत. तर याच्यामध्ये वर्णन जे आहे ते वर्णन तुम्हाला लिहून काढायचं आहे, जे की तुम्हाला प्रश्न स्वरूपामध्ये पडतात. चला आपण भेटूया उद्याच्याला आणि